पत्नीच्या फिर्यादीवरून पंढरपुरात पतीविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा, पती अटकेत, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पंढरपूर आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्यात निर्माण झालेल्या तणावानंतर पत्नीने पतीविरुद्ध पोलिसात अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पतीस अटक करून न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पंढरपूर शहरालगतच्या वस्तीत हा प्रकार घडला. या जोडप्याला 2 मुली आहेत. गेल्या काही दिवसापासून विविध कारणांमुळे या दाम्पत्यात वेबनाव निर्माण झाला होता. सततचे वाद आणि तणावातून पत्नीने अखेर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि पतीविरुद्ध अॅट्रॉसिटीची तक्रार दिली. पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून पतीस अटक केली. आपणास जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली जात असल्याचे नमूद करून पतीने आपल्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचेही पत्नीने तक्रारीत नमूद केले. पोलिसांनी पतीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे अधिक. पंढरपूर तालुक्यातील महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा केस दाखल केलेली आहे. या फिर्यादीत तिने म्हटले आहे की माझा आंतरजातीय विवाह झालेला आहे आणि नवरा त्यानंतर मला 2 मुली झालेल्या आहेत. नवरा हा मला जातीवरून अपमानास्पद बोलतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो. या तिच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्ट व भारतीय इंडियन पिनल कोडप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. या बाबतीत नवऱ्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून नवऱ्याची जेलमध्ये रवानगी केली. नवऱ्याच्या वतीने आम्ही पंढरपूर न्यायालयात जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे. जामीन अर्जात आम्ही असे म्हटले आहे की आरोपी हा जातपात मानत नाही. जातपात मानत असला तर त्यांनी आंतरजातीय विवाह केला नसता. या आरोपीचं ज्यावेळी लग्न या महिलेचे लग्न आरोपीबरोबर झाले त्यावेळी ती आता लग्नानंतर या आरोपीचे म्हणजे नवऱ्याचे जातीचे झालेले आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही. त्याचप्रमाणे आम्ही असं पण नमूद केलेलं आहे की या प्रकरणातील ती जी फिर्याद दिलेली आहे ती विश्वसनीय आहे, असंभवनीय आहे. तरी आमच्या आरोपीची नवऱ्याची जामिनावर मुक्तता करण्यात यावी. न्यायालयीन इतिहासात अशा प्रकारचा बायकोने नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीची केस दाखल करायची ही पहिलीच घटना आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.